जय शिवराय सर्वांना. जय शिवराय सर. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती का करावी किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं आपण सर्वांनी एकत्र का यावं, मन, मेंदू आणि मस्तक सशक्त करण्यासाठी छत्रपती शिवरायांचे विचार आपल्याला प्रेरणादायी ठरतात. आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं विचार घेतलं पाहिजेत. खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास कधी लिहायला सुरुवात झाली तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये कवी परमानंद नावाचे एक कवी ज्या ज्या गोष्टी घडत होत्या त्या त्या गोष्टी लिहून ठेवत होते आणि त्या लिहून ठेवलेल्या ज्या काव्यमय त्यांच्या ज्या ओळी होत्या त्या ओळीवरून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्याला खऱ्या अर्थानं खरा इतिहास जाणवतो. आपण इतिहास जाणून घेत असताना आपण काय वाचलं पाहिजे हे सुद्धा त्यात महत्वाचं आहे. कारण छत्रपती शिवरायांच्या कार्यकालाच्या नंतर 50 वर्षानं साधारणपणे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास लिहायला सुरुवात झाली. नंतरच्या काळामध्ये 80 वर्षानं 100 वर्षानं साधारणपणे 150 वर्षानंतर 200 वर्षानंतर जे आपल्या समोर जो रंगवलेला इतिहास आला त्या इतिहासानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची विकृती केली आणि खऱ्या अर्थानं ही विकृती संपवण्यासाठी तुम्ही आम्ही पुढे आलं पाहिजे. खऱ्या अर्थानं अलीकडच्या काळामध्ये बाबासाहेब पुरंदरेने जे लिखाण केलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या वरती ते फार मोठं होतं आणि ते फार रंगीत आणि काल्पनिक इतिहास त्यांनी त्यामध्ये मांडला होता. आपल्याला कादंबरी आणि वास्तव हे सुद्धा समजायला पाहिजे. तर त्यांनी कादंबरीच्या म्हणजे स्टोऱ्या लिहिल्या त्यांनी आणि त्या स्टोऱ्याच्या माध्यमातून इतिहास लिहिला आणि त्यामुळे लोकांना ते वाचायला चांगलं वाटलं. त्यांनी जे शिवाजी महाराजांचा इतिहास वाचला लिहिला तो त्यांच्या त्यांच्या कल्पनेनं लिहिला. खऱ्या अर्थानं आपण काय वाचलं पाहिजे तर वासी बेंद्रे नावाचे एक गृहस्थ, ते पुण्यामधले वासी बेंद्रे नावाचे ग्रस्त होते. या वासी बेंद्रेंनी छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास वाचला पाहिजे. खरं तर आपल्याला प्रत्येकाला छत्रपती शिवाजी महाराज की म्हणल्यानंतर आपल्या तोंडामधनं आपसुक जय हा शब्द येतो. तर त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जाणून घेण्याची आस प्रत्येकाला ओढ प्रत्येकाला लागलेली असते आणि या वासी बेंद्रेंनाही अशाच पद्धतीची शिवाजी महाराजांचा इतिहास वाचण्याची संभाजी महाराजांचा इतिहास वाचण्याची ओढ निर्माण झाली होती. आणि मग संभाजी महाराजांचा इतिहास वाचायचा मिळवायचा कुठं तर आपला देश पारतंत्र्यात गेला होता. पाठीमागच्या 100 60 70 वर्षाच्या नंतरचा इतिहास आहे. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर वासी बेंद्रेंचा जन्म झालाय किंवा त्यानंतरच्या काळामधले वासी बेंद्रे आहेत. तर या वासी बेंद्रेंनी त्या काळामधले एस.एम. जोशी नावाचे आमदार पुण्यामधले होते. त्यांच्याकडं मला संभाजी महाराजांचा शिवाजी महाराजांचा इतिहास जाणून घ्यायचा आहे आणि यासाठी मला काय साहित्य मिळेल किंवा मला ते कुठं जावं लागेल, कुठून मला ते साहित्य उपलब्ध होईल अशा पद्धतीची त्यांच्याकडे विचारणा केली. त्यानंतर एस.एम. जोशींनी त्यांना सांगितलं की आपलं हे सगळं जे महाराष्ट्रामधलं साहित्य आहे ते सर्व साहित्य इंग्लंडला इंग्रजांनी नेलेलं आहे. तर तुला त्यासाठी इंग्लंडला जावं लागेल आणि इंग्लंडला गेल्यानंतर तुला खऱ्या अर्थानं तिथल्या जे संग्रहालय आहे त्या संग्रहालयामध्ये खऱ्या अर्थानं तुला इतिहास सापडेल किंवा तिथं तुला इतिहासाची माहिती मिळेल. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्याकडे वासी बेंद्रेंना नेलं. वासी बेंद्रेंचा जो विषय होता की छत्रपतींच्या इतिहासाची आस किंवा छत्रपतींच्या इतिहासाची ओढ ही महाराष्ट्राच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी एका मिनिटात ओळखली आणि त्यांना स्कॉलरशिप मंजूर केली. 2 वर्ष वासी बेंद्रे इंग्लंडमध्ये राहिले. लंडनमध्ये त्यांनी जे तिथलं संग्रहालय आहे त्या संग्रहालयामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जी नेलेलं दप्तर आहे साहित्य आहे त्या साहित्याचा अभ्यास केला. त्या 2 वर्षामध्ये 25 पेटारं भरून त्यांनी महाराष्ट्रामध्ये आणली आणि त्या पेटाराच्या माध्यमातून मालोजी राजेंच्या पासून विठोजी राजेंच्या पासून शहाजी राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्वार्ध उत्तरार्ध त्यानंतर संभाजी महाराज राजाराम महाराज अशा पद्धतीचा त्यांनी इतिहास मांडायला सुरुवात केली. एके दिवशी त्यांना त्याच काळामधले जे आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु म्हणून संत तुकाराम महाराजांना आपण ओळखतो त्या तुकाराम महाराजांच्या वरती सुद्धा एक कादंबरी समकालीन असल्यामुळं वासी बेंद्रेंना तिथं तुकाराम महाराजांचंही साहित्य भरपूर मिळालं होतं. तर एस.एम. जोशीने एक मिटिंग आयोजित केली होती मुंबईच्या मंत्रालयामध्ये आणि वासी बेंद्रेंना तिथं बोलवलं होतं. अचानक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण त्या मीटिंग मध्ये आले आणि त्यांनी सांगितले
अरे बेंद्रे, तू आज इथं उपस्थित झालाय, तर माझं एक असं मत आहे की आज तुला पाठवलं होतं छत्रपतींचा इतिहास लिहिण्यासाठी, तर तू संभाजी महाराजांच्या वरती एक कादंबरी लिही. तर वाशी बेंद्रेंनी सांगितलं, मला आज तुकाराम महाराजांच्या वरती लिखाण करायला बोलवलंय, तर मी तुकाराम महाराजांच्या वरतीच इतिहास किंवा तुकाराम महाराजांचं जे साहित्य आहे ते आज मी उपलब्ध करून देतो. मला 1 वर्षाची वेळ द्या. त्या पुढच्या 1 वर्षामध्ये मी तुम्हाला संभाजी महाराजांचं साहित्य किंवा संभाजी महाराजांच्या वरती ग्रंथ उपलब्ध करून देतो. आणि त्यांनी पुढच्या 1 वर्षामध्ये संभाजी नावाची कादंबरी संभाजी महाराजांच्या वरती लिहिली. खऱ्या अर्थानं ती कादंबरी संभाजी महाराजांचा पूर्वार्ध आणि उत्तरार्ध अशा पद्धतीच्या ह्या ज्या कादंबऱ्या आहेत ह्या आपल्याकडे असल्या पाहिजे, कारण त्यामध्ये सनावळ्या आणि तारकासह छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा उल्लेख आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य ढाल आणि तलवार एवढं मर्यादित नव्हतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या लढाया केल्या त्या लढायाच्या बरोबर अर्थनीती असेल शिवाजी महाराजांची, किंवा रयतेला सांभाळण्याची कला असेल, युद्धामध्ये गनिमी कावा असेल, या शिवाजी महाराजांचा अभ्यास करत असताना वेगवेगळ्या पैलूचा आपल्याला अभ्यास करावा लागतो. खऱ्या अर्थानं मग जर आपल्याला इतिहास वाचायचा असेल तर आपण कुठला वाचला पाहिजे, तर पाठीमागच्या काळामध्ये जयसिंगराव पवार हे आपल्याकडे कोल्हापूरचे जयसिंगराव पवार आहेत. आम्ही व्याख्यानाच्या संदर्भात त्यांच्या कन्येला 2-3 वेळा बोलवलंही. तर जयसिंगराव पवारांनी पाठीमागे शिवाजी महाराजांचे गुरु कोण याविषयी एक चांगलं पुस्तक लिहिलं. तर शिवाजी महाराजांचे आपण जो इतिहास शिकलो, आपण जे 4थीचं पुस्तक वाचलं, आपण ज्या 4थीच्या पुस्तकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु, छत्रपती शिवाजी महाराजांचा मोडका तोडका इतिहास जे आपण वाचला, तो बालमनावरती आपल्या संस्कार करणारा इतिहास असल्यामुळे तेच आज आपण लक्षात ठेवलं. खऱ्या अर्थानं निनाद वेडेकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं एक स्मारक पुण्यामध्ये लाल महालामध्ये बसवलं होतं, आणि तिथं छत्रपती शिवाजी महाराज सोन्याच्या नांगरानं जमीन नांगरतायत. जिजाऊ मासाहेब त्यांच्या शेजारी आहेत आणि त्यांच्या शेजारी दादोजी कोंडदेव उभा केलेला एक पुतळा होता. तो खऱ्या अर्थानं R.R. पाटील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांनी तो दादोजी कोंडदेवचा पुतळा कापला आणि तो बाहेर नेऊन टाकून दिला, आणि त्यामध्ये वाद निर्माण झाला. मग हे वाद शमवण्यासाठी एक साहित्यिकाची परिषद बोलवली. या साहित्यिकाच्या परिषदेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे खऱ्या अर्थानं गुरु कोण हा प्रश्न निर्माण झाला. आणि मग हे निर्माण होत असताना त्या साहित्य परिषदेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु सांगणारे काय कार्यकर्ते, छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु कोण कोण होते ते, म्हणजे उदाहरणार्थ दादोजी कोंडदेवच्या बाजूने बोलणारे काय कार्यकर्ते होते, आणि दादोजी कोंडदेव शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते तर तुकाराम महाराज गुरु होते, जिजाऊ मासाहेब गुरु होत्या. त्याचबरोबर आणखी वेगवेगळ्या कला शिकण्यासाठी दुसरे 10-15, 12-15 गुरु किंवा 12-15 मार्गदर्शक शहाजी महाराजांनी त्यांच्यावरती नेमले होते. हे कवी परमानंदानं लिहिलेलं जे एक पुस्तक आहे, त्या कवी परमानंदाच्या पुस्तकामध्ये जयसिंगराव पवारांना काय असे श्लोक सापडले. त्या श्लोकामध्ये त्याचं असं वर्णन होतं की ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज त्यांचा जन्म 1630 साली झाला, तर 1636 साली कर्नाटकाच्या स्वारीवरती किंवा कर्नाटकमध्ये शहाजी महाराज निजामांच्या दरबारामध्ये सरदार होते. त्यावेळी जिजाऊ मासाहेबांनी शिवाजी महाराजांना त्यांनी त्यांच्याकडे नेलं होतं. त्यावेळेस त्यांनी त्यांना वेगवेगळ्या भाषा बोलण्यासाठी वेगवेगळे गुरु नेमले होते, किंवा तलवारबाजीसाठी वेगळा गुरु नेमला होता, घोडेस्वारीसाठी वेगळा, असे 10-12 प्रकारचे वेगवेगळे गुरु त्यांना नेमले होते. आणि त्यांच्यावरती जे संस्कार चालू होते ते वयाच्या 6व्या-7व्या वर्षापासून 12व्या वर्षापर्यंत 12 वर्षांनी ज्यावेळेस सातत्यानं त्यांच्यावरती वेगवेगळे हे मार्गदर्शक त्यांना मार्गदर्शन करत होते, त्यावेळेस शहाजी महाराजांना खात्री पटली की शिवाजी महाराज आता आपल्या मनामधलं जे स्वराज्य आहे ते स्वराज्य खऱ्या अर्थानं निर्माण करू शकतात. त्यामुळे एक भगवा ध्वज आणि छत्रपती शिवाजी महाराजांची एक प्रतिपचंद्र लेखे व मुद्रा भद्राय राजते अशा नावाची एक मुद्रा आणि भगवा झेंडा घेऊन जिजाऊ मासाहेब यांच्या बरोबरती हे असणारं सैन्य, त्यांच्या बरोबरचे जे मार्गदर्शक बार आहेत हे मार्गदर्शकांनी जिजाऊ मासाहेबांना पुण्याला पाठवलं. जी छत्रपती शहाजी महाराजांची पुणे आणि सुपे जी जागिरी होती ती शहाजी महाराजांच्या जागिरीमध्ये पुण्यामध्ये त्यांनी ते वाढवलं पाहिजे, तिथूनच स्वराज्याची निर्मिती झाली पाहिजे
अशा पद्धतीचा शहाजी महाराजांचा संकल्प त्यांनी वास्तवात आणण्यासाठी त्यांना पुण्याला पाठवलं. आणि ते तिथं आल्यानंतर दादोजी कोंडदेव काय करत होते, तर दादोजी कोंडदेव हे शहाजी महाराजांच्याकडे एक विश्वासू सेवक म्हणून ते काम करत होते. त्या काळामधला जो महाराष्ट्रामधला पुणे आणि सुपे भागामधला जो महसूल होता, तो जहागिरी मधला महसूल गोळा करायचा आणि त्या महसुलावरती तिथलं कामकाज चालवायचं. उदाहरणार्थ ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज तिथं आले, त्यावेळेस जो महसूल गोळा करून त्यांच्यासाठी लागणारा जो खर्च आहे, तो खर्च भागवण्याचं काम त्यांनी केलं. जे पूर्वीपासूनच ते करत होते, जे शहाजी महाराजांनी त्यांना करायला पाठवलं होतं किंवा शहाजी महाराजांच्याकडे ते सरदार म्हणून काम करत असताना, विश्वासू सेवक म्हणून काम करत असताना जे पूर्वीपासूनच ते करत होते, तेच काम त्यांनी केलं. आणि या सगळ्या स्वराज्यामधल्या बारीक सारीक गोष्टीकडे लक्ष देणे आणि महसूल जमा करणे, अशा पद्धतीचं त्यांचं काम होतं. आणि ज्यावेळी साहित्याची परिषद भरली, त्या साहित्याच्या परिषदेमध्ये आपण पाठीमागच्या 30-35-40 वर्षापासून जी इतिहासाच्या पुस्तकामध्ये आपण जे प्रकरण होतं की शिवाजी महाराजांचे गुरु दादोजी कोंडदेव होते, त्याचबरोबर स्वामी रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांचे गुरु होते, अशा पद्धतीचं जे हे चुकीच्या पद्धतीनं मांडलेला इतिहास होता, या इतिहासाला छेद देणारं जे कवी परमानंदांच्या संस्कृत श्लोकामधनं त्यांना एक जयसिंगराव पवारांना एक असा श्लोक सापडला की शिवाजी महाराज त्यांच्या 10-12 गुरूंच्या समूहासह पुण्यामध्ये आले. आणि तो श्लोक ज्या दिवशी त्यांनी त्या संमेलनामध्ये वाचून दाखवला, त्यावेळेस खऱ्या अर्थानं सगळ्याला पटलं की कवी परमानंदाने जे लिहिलेलं लिखाण आहे, त्या परमानंदाच्या लिखाणाला कोणीही नाकारू शकत नाही. कवी परमानंद हे शिवाजी महाराजांच्या समकालामध्ये लिखाण करत होते. नंतरचे जे लिखाण केलेलं आहे ते 50 वर्षानंतर, 80 वर्षानंतर, 100 वर्षानंतर, 150 वर्षानंतर लिहिलेलं लिखाण आहे. त्यामुळं 100% ते ग्रहित मानून शिवाजी महाराजांचे गुरु हे तुकाराम महाराज होते, जिजाऊ महासाहेब होत्या किंवा त्यांच्याबरोबर 10-12 जे त्यांना शिकवणारे जे शहाजी महाराजांच्या दरबारामधले सेवक होते, तेच हे शिवाजी महाराजांचे वेगवेगळ्या घोडेस्वारीचे, तलवारबाजीचे किंवा वेगवेगळ्या भाषा शिकवणारे गुरुजी होते. अशा पद्धतीचा इतिहास जयसिंगराव पवारांनी पुण्यामध्ये त्या परिषदेमध्ये मांडला. आणि त्यावेळेस पासून जगाला, महाराष्ट्राला किंवा आपल्याला माहित झालं छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे गुरु कोण आहेत. तर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास सुद्धा समाजापर्यंत आला पाहिजे, तरच खऱ्या अर्थानं हा समाज सुधारणार आहे किंवा छत्रपतींचाच खरा इतिहास समाजापर्यंत पोहोचणार आहे. आणि यासाठी शिवजयंती करावी, यासाठी शिवचरित्र वाचावं, अशा पद्धतीची भावना व्यक्त करून मी तुमच्या पुढं रजा घेतो. जय हिंद, जय शिवराय. एक नंबर सर, एक नंबर शिवाजी महाराजांची. खरंच तुम्ही आज एक नंबर माहिती सांगितली. खूप छान. छान अशी जी माहिती कुणाला नव्हती ते दिली. एक नंबर. सगळे आणि पूर्णपणे मन लावून ऐकत होते. खूप छान माहिती दिली सर तुम्ही. थँक्यू 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 व्हेरी मच. आभार आहे, धन्यवाद. आणि सर सप्ताह चालवतात, दर शिवजयंतीच्या अगोदर सप्ताह चालू असतो. खूप छान असतं सप्ताह, ज्याच्यामध्ये आज आपल्याला सरांनी शॉर्ट मध्ये आणि पूर्ण सर्व सांगितलं. तसं तिथे दररोज 7 दिवस सप्ताहामध्ये सांगितली जाते ही सर्व माहिती, आणि ते जायला भेटत नाही, पण सरांनी आज त्याचा सगळा सारांश आम्हाला सांगितला इथे. थँक्यू सर. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आमच्या गावातलं माझं जे मंडळ आहे, जे माझे सर्व सहकारी आहेत, या सर्व सहकार्यांनी आमच्या गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जे डॉल्बी लावून, वेगवेगळी गाणी वाजवून, दारू पिऊन, डान्स करून साजरी करण्यापेक्षा सर्व या पंचकृषी मधल्या लोकांचं मन, मस्तक आणि मेंदू सशक्त झाला पाहिजे. आणि हा सशक्त झालेला मेंदू समाजाच्या कामी आला पाहिजे, यासाठी गेल्या 12 वर्षापूर्वी माझं जे या वेलनेस फॅमिली मधले माझे सहकारी आहेत किंवा गावामधले काय माझे इतरही सहकारी आहेत, या सर्व सहकार्यांनी आम्ही एकत्र बसून 12 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी कशी करायची, या अगोदर आमच्याही गावात त्याच पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी होत होती. जी जयंती डॉल्बे लावून, गावामध्ये परिसरामधल्या वेगवेगळ्या बायका नाचवायला आणून ती जयंती साजरी केली जायची. आणि याला कुठंतरी बगल दिली पाहिजे.
लोकांच्या वरती खरा इतिहास लोकांच्या समोर आला पाहिजे. यासाठी आमच्या छत्रपती युवक मंडळानं, छत्रपती तरुण मंडळानं ही शिवजयंती साजरी करायचा निर्णय घेतला. आम्ही शिवजयंती करण्याच्या अगोदर फक्त सप्ताह हे हरिनामाचे सप्ताह असायचे, परंतु महाराष्ट्रामध्ये एकमेव असा सप्ताह आहे, तो शिवजयंतीच्या व्याख्यानमालेचा सप्ताह आहे. या सप्ताहामध्ये आजपर्यंत गेल्या 12 वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास असेल, संभाजी महाराजांचा इतिहास असेल, जिजाऊंचा इतिहास असेल, बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास असेल, अण्णाभाऊ साठेंचा इतिहास असेल, अहिल्यादेवी होळकरांचा इतिहास असेल, महात्मा फुलेंचा इतिहास असेल, ज्योतिबाराव फुलेंचा इतिहास असेल, त्याचबरोबर सावित्रीबाई फुलेंचा इतिहास असेल, जे महापुरुष आहेत त्या महापुरुषांच्या विचाराचा जागर मांडण्याचं काम आमच्या छत्रपती युवक मंडळाने केलेलं आहे. या छत्रपती युवक मंडळातील सर्व कार्यकर्ते प्रत्येक जण स्वतः गावामध्ये प्रत्येकाकडे जाऊन वर्गणी मागण्याची पद्धत आमच्याकडे नाही. मी एक दिवशी आपल्या ग्रुपवर पत्रिका टाकली होती. त्या पत्रिकेमध्ये जेवढ्या लोकांची नावं आहेत तेच लोक या शिवजयंतीचा उत्सव साजरा करतात. गावामधल्या ज्या मायमाऊली त्या पंचकृषी मधल्या या मायमाऊल्यांना शिवजयंतीच्या निमित्तानं ऐकायला यावं यासाठी आमच्या मंडळानं कल्पना मांडली की आपण जेवणाची जर व्यवस्था केली तर आपल्या सगळ्या माता माऊल्या भगिनी ज्या आहेत त्यांनाही या शिवाजी महाराजांचे विचार ऐकता येतील. खरं तर शिवाजी महाराजांचं विचार ऐकावं कुणी, तर छत्रपती शिवाजी महाराजांचं इतिहास महिलांनी ऐकला पाहिजे. किंवा शिवाजी जन्मावा दुसऱ्याच्या घरी ही जी आपण म्हणतो तो प्रत्येकाच्या घरी छत्रपती शिवाजी महाराज जन्मले पाहिजेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारामधला एक विचार जरी आपण आपल्या स्वतःच्या अंगामध्ये घेतला तर आपल्यामध्ये आमूलाग्र बदल होतो आणि सातत्यानं लोकांच्या वरती प्रबोधनाचं माध्यम समोर मांडून जर छत्रपतींचा इतिहास मांडायला सुरुवात केली तर खऱ्या अर्थानं लोकांच्या मध्ये बदल होतो. या पंचकृषी मधल्या मायमाऊल्या आता एवढ्या तयार झालेल्या आहेत. छत्रपतीचा चुकीचा इतिहास जर कोण त्यांना सांगणार असेल तर त्या ऐकून घेत नाहीत. आम्ही विचार मंचावरती बसलेलो असताना आमच्या लक्षात येतं एखादा व्याख्याता जर ताकदीचा नसेल, तो चांगले विचार मांडू शकत नसेल तर खालच्या मायमाऊल्या कालवा करायला त्यांच्यामध्ये चर्चा करायला सुरुवात करतात. तर खऱ्या अर्थानं या पंचकृषी मधल्या महिला माता भगिनी या सशक्त व्हायला लागलेल्या आहेत, त्यांचा विचार परिपक्व व्हायला लागलेले आहेत आणि ते काम आमच्या छत्रपती युवक मंडळानं या पंचकृषी मधल्या माझ्या सर्व सहकार्याने केलं. या सहकार्यांच्या विचारावरती मी गेल्या 12 वर्षापासून शिवजयंतीचं वेगवेगळं व्याख्यात बोलवतो. महाराष्ट्रातले ख्यातनाम व्याख्याते ज्यांची नावं आपण फक्त कागदावर ऐकली होती, छत्रपती शिवाजी महाराजांचा खऱ्या इतिहास मांडणाऱ्या चळवळीमधलं सगळं कार्यकर्तं आम्ही इथं बोलवतो आणि त्यांच्याकडून एक व्याख्यान ऐकल्यानंतर 100 पुस्तक वाचून जेवढं आपल्याला ज्ञान मिळणार आहे तेवढं ज्ञान या 1.5 ते पावणे 2 तासाच्या व्याख्यानामधनं मिळतं. आणि त्यामुळं लोकांना वाचायची आवड निर्माण करण्यासाठी या शिवजयंतीच्या माध्यमातून आम्ही येणाऱ्या प्रत्येक माणसाला हार तुरे किंवा शाली न घालता फक्त महापुरुषांच्या विचाराचं एक पुस्तक त्यांना भेट देतो, जेणेकरून भविष्य काळामध्ये त्यांच्या आयुष्यामध्ये वाचनाची आवड निर्माण झाली पाहिजे. त्यामधले 10-5 वाक्य त्यांनी वाचली पाहिजेत, त्यातले एखादे वाक्य त्यांनी अंगीकारलं पाहिजे. अशा पद्धतीचा विचार मांडून आमचं हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वरती प्रेम करणारं, छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार तळागाळापर्यंत पोहोचवणारं मंडळ छत्रपती युवक मंडळ, या मंडळाचं मी आभार मानतो. त्या मंडळाच्या सहकार्यामुळं, या माझ्या सर्व सहकार्यामुळं मी तुमच्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांचं विचार मांडू शकतो किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार हे आमचं मंडळ बाहेर या सगळ्या घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम करतं. धन्यवाद. एक नंबर सर, एक नंबर. खूप छान सर, खूप छान, जबरदस्त आणि खूप उपयुक्त अशी माहिती